जे आलेले समाजातील हिरे आहेत त्या सर्वांचं प्रथमतः स्वागत। या महापरिषदेची संकल्पना गेली 6 महिन्यापासून याचा ओहापोह चालू आहे। या ठिकाणी समोर जे बसलेली मंडळी आहेत यांनी खूप रस काढलाय, म्हणजे आपल्या ज्या मनातल्या शंका आहेत ना त्या सगळ्या शंका विचारलेल्या आहेत, त्याच्यावर उत्तर काढलेली आहेत। पहिली गोष्ट समजून घ्या, महापरिषद ही समाजातील वेगवेगळ्या जाती उपजातीच्या ज्या काही संघटना असतील त्यांची महापरिषद आहे। म्हणजे इथं जे ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्या रजिस्टर्ड संघटना आहेत, सगळ्या धर्मादायकाला रजिस्टर्ड संघटना आहेत। म्हणून आम्ही पुन्हा महापरिषदेचं रजिस्ट्रेशन न करण्याचा निर्णय घेतला। आता त्याचं कारण असं आहे की तुमच्या मनातल्या काही शंका असतील त्याही इथंच आता क्लिअर करून टाकतो। निर्णय असा घेतला की जर समजा एक व्यक्ती की महापरिषदेमध्ये जर मुख्य समन्वयक 50 असतील त्यातला एक व्यक्ती जर विरोधात सतत वागत असेल, निगेटिव्ह थिंकिंग जर असेल तर त्याला लगेच आपल्याला बाजूला काढता येईल, त्याला कुठलंही कायदेशीर आधार राहणार नाही। पण जर समजा आपण रजिस्ट्रेशन केलं, 49 लोक एका बाजूला, तो एकटाच कोर्टात जाईल। तो काय करेल, एकटाच कोर्टात जाईल आणि सगळ्या 49 जणांची वाट लावून ठेवेल। म्हणून आपण रजिस्ट्रेशन केलेलं नाही, पहिली गोष्ट। आता दुसरा मुद्दा, शासनाकडे ज्या मागण्या मागायच्या, मगाशी आपल्या आबानी यांनी जो प्रश्न उपस्थित केला, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या स्थानिक पातळीवरच्या वेगळ्या आहेत, राज्य पातळीवरच्या वेगळ्या आहेत। मी तुम्हाला एक 2 उदाहरण देणार आहे। या ठिकाणी दादा कळसाहेब आलेला आहे, फळवणी या ठिकाणी आपल्यातल्या महिलेला त्या ठिकाणी दहन देऊन दिलं नाही, त्यांनी जागा दिली नाही, दहन देऊन दिलं नाही। हा प्रश्न तिथला स्थानिक आहे। त्या ठिकाणी महापरिषद मुंबईतनं किंवा पुण्यातनं जाऊन तिथं ते क्लिअर करू शकत नाही, तर आपले जे जिल्हा लेवलचे कार्यकर्ते असतील त्यांचं तिथल्या असणाऱ्या जिल्ह्यातल्या सर्व संघटना आहेत त्यांना माहिती द्यायची, त्यांना एकत्र आणायचं आणि तो विषय तिथल्या स्थानिक पातळीवर संपवायचा। पण आता या ठिकाणी कोल्हापूर भागातली काही मंडळी आलेली आहेत, जातीचा दाखला, तुमचा पंजोबा बेळगाव मध्ये जन्माला आला, आजोबा चिकोडीमध्ये शाळेत घातलं आणि किंवा चिकोडीमध्ये मेला, आजोबा चिकोडीत मेला आणि त्याचे वडील आता कोल्हापूरमध्ये नोकरीसाठी आले, तो कोल्हापूरमध्ये शाळेत आहे, आधार कार्ड त्याचं कोल्हापूरचं आहे, त्याला जातीचा दाखला कुठे द्यायचा? मानव दिनांकाच्या अगोदरचा पुरावा ग्राह्य धरला जातो, तो येतो कर्नाटक मधला। मग हे बाउंड्रीवरचे असणारे जे समाज बांधव आहेत, बाउंड्रीवर असणारे ह्या लोकांना खूप मोठी अडचण आहे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत। मग तुळजापूर पासून, सोलापूर पासून, कोल्हापूर पासून, हा जो नाशिक पासूनचा जो परिसर आहे बॉर्डरवरचा, त्या लोकांना खूप मोठी अडचण आहे, त्यांना जातीचा दाखलाच मिळत नाही। ह्या ज्या समस्या आहेत ह्या काय कुठली एखादी संघटना जाऊन सोडवू शकते का जाऊ शकते? आता दुसरी मुद्दा, मगाशी ज्या बांधवांनी आपल्याला विचारलं की आम्ही त्या ठिकाणी पत्र व्यवहार केला तर तुमचं त्याच्यावर बंधन राहील का? अजिबात बंधन राहणार नाही। मुळात तुम्ही जी मागणी करताय त्याचा तुमचाही अभ्यास असला पाहिजे। कारण महापरिषदेची स्थापना जी आहे ते विविध भागातल्या वेगवेगळ्या संघटना आपण एकत्र का केलेल्या आहेत, तर कोकणामध्ये ज्या जाती आहेत, उपजाती आहेत त्या वेगळ्या आहेत, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, मराठवाडा विदर्भ या भागातल्या वेगळ्या आहेत। या सगळ्यांचं कलेक्शन करून आपल्याला एकच मागणी शासनापर्यंत पोहोचवायची आहे। ते करत असताना या ठिकाणी अभ्यास गट आपण स्थापन करणार आहे। अभ्यास गट काय स्थापन करणार आहे, तर आता समजा या ठिकाणी माझं एक म्हणणं आहे की आपण आता आपल्या समाजातल्या युवकांना जर समजा एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर स्टँडअप योजनेतनं त्याला लाभ मिळाला पाहिजे। आता स्टँडअप योजनेतनं लाभ मिळाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। इथल्या किती संघटनांना माहित आहे स्टँडअप योजनेतला आणि स्टार्टअप योजनेतला फरक? जरा सांगता का? कोणाला जर माहित असेल तर सांगा। कारण स्टँडअप योजना ही जी आहे फक्त SC ST करता आहे आणि तुमची जी स्टार्टअप योजना आहे ती ओपन आहे, कुणाला आहे? ते 2 कोटीपेक्षा मोठे जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे। त्यामध्ये आम्ही बराचसा पाठीमागे पाठपुरावा केलाय, त्यात आपल्यातल्या महिलांना सहभागी करून घेतले। आपलं म्हणणं असं
असं आहे की त्यांना पुरुषांना त्यामध्ये आपल्यातल्या युवकांना त्यामध्ये सहभाग करून घेतलं पाहिजे. मग अशा वेळेस आपल्याला अभ्यास पूर्ण माहिती घेतली पाहिजे की नाही, अभ्यास पूर्ण मागणी केली पाहिजे की नाही. ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी सचिवांच्या पुढे तुम्ही ही मागणी मागत असता त्यावेळेस तुम्हाला त्याचा डीप मध्ये अभ्यास असला पाहिजे. पहिली गोष्ट संविधानिक अभ्यास असला पाहिजे, दुसरी गोष्ट कायदेशीर अभ्यास असला पाहिजे, तिसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या समाजाची दशा दिशा याचा बायो डाटा जो आहे तो सगळा डाटा तुमच्याकडे असला पाहिजे. ती एखादी संघटना करू शकते का? साधं उदाहरण आहे. तुम्ही सांगा आता कोकणातले सूर्यवंशी साहेब हे कोकणामध्ये मुंबईमध्ये काम करतात, ते विदर्भातल्या किंवा मराठवाड्यातल्या लोहार समाजाची जी काय असेल ते बायो डाटा जो काय इंग्लिश शब्द आहे अवघड आहे पण तो डाटा तर तो डाटा सूर्यवंशी साहेब तिथं नाही, सोमवंशी साहेब नाही सांगू शकत. मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे तर मी कोकणामधला बायोडाटा नाही तिथं मांडू शकत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्या समाजामधले सगळ्या उपजातीमधल्या सगळ्या संघटना एकत्र आणायच्या आणि त्यासाठी ही आपली महापरिषदेची निर्मिती झालेली आहे. यामध्ये आपल्या ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या बऱ्यापैकी कॉमन आहेत. त्यातल्या ठराविक काही मागण्या ज्या आहेत की ज्या कुणाला माहीत नाही किंवा थोडस जास्त डीप मधल्या आहेत तर त्या मला वाटतं 15 मिनिटं माझी झाली असावी, नाही अजून झालेली नाही. तर त्याच्यामध्ये आता बघा की ज्या मागण्या आहेत त्यामधली पहिली मागणी मी तुम्हाला सांगितली की आपल्याला तुमच्या स्टँडअप योजनेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. दुसरी जी मागणी आहे ते आता जे शासनानं केलेलं आहे, बाहेरचे जे देश आहेत वेगवेगळे की त्यांना तुमच्याकडनं स्किल अनस्किल्ड एम्प्लॉयमेंटची आवश्यकता आहे. अशामध्ये आपल्या समाजाला एक मोठी संधी आहे. आपल्याकडं वेल्डर फिटर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यासाठी आपल्या इथं विद्याविहारमध्ये केंद्र शासनानं त्यांचं ऑफिस काढलेलं आहे. त्या ठिकाणी आपली जाऊन नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर ते त्या ठिकाणी ट्रेनिंग देतील, प्रशिक्षण देतील आणि त्यांना परदेशामध्ये त्यांना जॉब्स देतील. मग आपल्या महापरिषदेची नेमकी मागणी काय आहे? तर आपल्या महापरिषदेची शासनाकडे अशी मागणी आहे की आपले जे काही अधिकारी असतील त्यांना आपण वेगवेगळे मेळावा घेऊन त्या ठिकाणी त्यांना बोलवूया, त्या लोकांना त्याची माहिती देऊया, युवकांना त्याची माहिती देऊया. कारण आपल्या समाजामध्ये मोठी समस्या बेरोजगारी आहे. दुसरी समस्या भांडवल आहे आणि तिसरी समस्या आहे आपल्याला कर्जच कोण देत नाही. आता जिल्हा उद्योग केंद्राची खूप चांगली योजना आहे, 35% अनुदान आहे, पण आपल्याकडे तारण द्यायला काय नाही. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जामीन कोण होत नाही, त्याच्यामुळं आपल्याला बँक कर्जच देत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या समाजातल्या युवकांना 25 लाखापर्यंत 50 लाखापर्यंत कर्ज मिळण्याकरता त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्यासाठी काय शासनापुढे मागण्या केल्या पाहिजेत, त्यासाठी आपल्याकडे अभ्यास गट असला पाहिजे. त्याची मागणी करत असताना त्याचे संविधानिक आधार काय आहेत, कायदेशीर आधार काय आहेत, यासाठी आपण महापरिषदेमार्फत या अशा मागण्या केल्या पाहिजेत. आता बघा दुसरी जी आहे आपली मागणी, मी ठराविकच सांगणार आहे, बाकीचे जास्त काय हे करणार नाही. तर NCDC आणि नाबार्ड या दोन राज्य शासना केंद्र शासनाच्या पुरस्कृत वित्तीय संस्था आहेत. NCDC आणि नाबार्ड ह्या थेट कर्ज कुणाला देतात तर त्या फक्त कृषी उद्योग आधारित जे उद्योग आहेत त्यांनाच फक्त थेट कर्ज देतात. ते 100 कोटी 50 कोटी अशा पद्धतीचे मोठे देतात. मग साखर कारखान्याला देतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी उत्पादित जे माल करतात त्यांना देतात. आपण लोहार समाजाचे आहोत. आपलं उत्पादन काय आहे? आपलं उत्पादन काय आहे? येळं बनवा, खुरपी बनवा, फनपाळी बनवा, पलटी बनवा, हे सगळं काय आहे? कृषी उद्योगाशी निगडीत आहे. म्हणून आपली दुसरी एक महत्वाची मागणी आहे की आपल्याला कृषी उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे. जर कृषी उद्योगाचा आपल्याला दर्जा मिळाला तर शासन त्याला कर्जाची हमी घेते आणि नाबार्ड किंवा NCDC हे आपल्याला थेट
आपल्याला अगदी 100 कोटीचा प्रोजेक्ट असू द्या, 200 कोटीचा प्रोजेक्ट असू द्या, त्यासाठी फायनान्स उभा राहू शकतो. तर ह्या ज्या अशा मागण्या आहेत त्या खूप अभ्यासपूर्ण मागण्या मांडाव्या लागणार आहेत. विनाकारण आपला कुणीही गेला एखादं पत्र दिलं काय आम्हाला एक 10,000 रुपये पेन्शन चालू करा, हे करा ते करा. म्हणजे मी बघितलं मध्ये दादासाहेब उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी विचारलं तुमच्या मागण्या सांगा. 4 मागण्या सांगता येणार. किती? 4 मागण्या सांगता येणार. मग त्यातल्या मागण्या काय केल्या तर आम्हाला कॉप्ट करून घ्या, आमदार घ्या, खासदार घ्या, कुठे हे घ्या ते घ्या. अरे कसं असते काही ज्या मागण्या आहेत ना त्या ठीक आहे राजकीय दृष्ट्या किंवा ह्याच्या दृष्ट्या ठीक आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी आपला काय उपयोग आहे त्याचा. समजा आपला खासदार केला, चला गृहीत धरा शासनाने आपली मागणी मान्य केली आणि खासदार केलं, सोमवंशी साहेब तुम्हाला खासदार केलं. सोमवंशी साहेब लगे फॉर्च्युनर त्यांची 4 मजली बिल्डिंग, पुढच्या 2-3 पिढ्याचा कार्यक्रम ओके त्यांचा झाला. समाजाचं काय? हो साहेब ऐका की पण माझी मागणी नव्हती कॉप्ट करून घ्यायची. तुझी नाही नाही उदाहरण सांगतोय मी. ते मुंबईतला विषय काय असली पाहिजे, मुंबईतला विषय होता. माझी पुढची जी पिढी आहे, माझी पुढची पिढी आहे, या एवढ्या उपजाती आणि मुख्य जाती आहेत, यांची जी पुढची पिढी आहे यांच्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करून ठेवली पाहिजे. आज आरक्षण आपलं संपलेलं आहे, आरक्षण आपलं पूर्णपणे संपलेलं आहे, राजकीय आरक्षण संपलेलं आहे, शैक्षणिक आरक्षण संपलेलं आहे. आपल्याला प्रतिस्पर्धी एवढा म्हणजे पुढचा आहे की आपण त्या ठिकाणी आता टिकू शकणार नाही. तर आपल्याला उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये असेल, शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, बेसिक स्ट्रक्चर आपल्याला त्यासाठी असं उभं करून ठेवायला लागणार आहे की पुढच्या 1-2 पिढ्या तरी कमीत कमी त्यांना अडचण निर्माण नाही झाली पाहिजे. म्हणून आपण महापरिषदेची निर्मिती केलेली आहे. कुणाच्या मनामध्ये काही शंका घेऊ नका, कुणाचंही अस्तित्व या ठिकाणी अबाधित राहणार नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा तोशिष लागणार नाही. या ठिकाणी असणारी यंग पिढी आहे, सारखी असतील किंवा ही जी सगळी आहेत मंडळी, ज्यांच्या पाठीमाग लाड सर आहेत, सोमवंशी साहेब आहेत, तिकडं आबा आहेत, एवढी ज्येष्ठ मंडळी आहेत की यांनी यांचा रस काढलाय. विचारा त्यांना 6 महिने नको ते प्रश्न विचारून आणि त्यांचं हे करून त्यांना इतकी चांगली आचारसंहिता केली. आणि एवढ्या 36 संघटना एकत्र आणणं जोक आहे का, विनोद आहे का? आपण एक घर कुटुंब एकत्र आणू शकत नाही, आपण सगळे एकत्र आलोय. या ठिकाणी रवी आमचा कोल्हापूर होणार आहे. कोल्हापूर मधल्या महिलांची समस्या त्या ठिकाणी अशी आहे की पेन्शन जर समजा विधवाला घ्यायचं झालं तर 21,000चा दाखला ग्रामपंचायत देऊ शकत नाही किंवा तलाठी देऊ शकत नाही. त्या ठिकाणी रहिवासी दाखला घ्यायचं म्हणलं, त्यांना जातीचा दाखला घ्यायचं म्हणलं तर त्यांच्यातल्या ज्या त्या ठिकाणी असणारे जो समाज आहे त्यांचा कर्नाटक आणि इकडं त्यांचे स्वर संबंध आहेत किंवा तिकडे जन्म झाला इकडे झाले, त्यांना जातीचे दाखले मिळत नाही. दुसरी एक जातीच्या दाखलेची समस्या आहे. इंदिरा गांधीच्या काळामध्ये थोरात साहेब इंदिरा गांधीच्या काळामध्ये एक आदेश आला होता की जातीचा उल्लेख करायचा नाही, म्हणून त्या काळामधले जेवढे शाळा सोडल्याचे दाखले आहेत त्याच्यावर हिंदू फक्त आहे किंवा नसता मराठा आहे किंवा हिंदू मराठा आहे, तिथं जातीचा उल्लेख नाही. बऱ्याच जणांचे ते प्रॉब्लेम्स आहेत बघा की त्यांनी मग परत मराठाच लावलंय पुढं, त्यांना जातीचा दाखला मिळत नाही. मग त्यासाठी काउंटर 2 GR आलेले आहेत. त्याच्यासाठी मागचा आणि पुढचा पुरावा ग्राह्य धरून तुम्हाला त्यांना जातीचा दाखला देण्यात येऊ शकतो. मग ही गोष्ट आपल्यातल्या जे तळातले ग्राउंड रूटला असणारा जो समाज बांधव आहे यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या नाहीत. म्हणून ते काय करतात, जाऊ द्या आजोबाचा मराठी दाखला आहे, मराठा आहे, चला वडिलांचाही मराठा आहे, पोरालाही मराठा शाळेत जाताना घालायचं. सांगलीत आता ते उदाहरण आहे. मी मध्ये त्यांना त्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला काढून दिला तर ती शाळा ऍक्सेप्ट करायला तयार नाही. ते म्हणते आजोबा मराठा आहे, तुझा वडीलच कसा डायरेक्ट लोहार झाला आणि मुलाचं शाळेत नाव दाखल करताना मराठाच आहे. ह्या ज्या अडचणी आहेत ना ह्या खूप अभ्यासपूर्ण आपल्याला शासनाच्या पुढे मांडाव्या लागतील आणि ह्या मांडत असताना त्यासाठी आपल्याला समाजातनं हिरे गोळा करावे लागतील. आणि हे जे 36 संघटना किंवा जेवढ्या आपल्याकडे संघटना आहेत त्यांची एकच जबाबदारी आहे की आपल्या समाजामध्ये अभ्यासू असणारी व्यक्ती ही आपल्याला या इथं आपल्याला आणायची आहे. म्हणजे आपण विषय समित्या केल्यात नंतर पुन्हा वेगवेगळे जे काय विषय असतील त्यावेळेची कोर कमिटीच्या माध्यमातून काय आपण टीम तयार करणार आहे, अभ्यास गट तयार करणार आहे, त्यामध्ये त्यांना आपण घेणार आहोत. विनाकारण कुणी गेला उत्सुक काहीतरी मागणी केली आणि त्यामुळे व्हायला लागलं काय करायचं 10 मुख्यमंत्री झाले
जसं की आचारी जास्त झाल्यावर कालवणचा सत्यानाश होतो तसा आपला कार्यक्रम झालेला आहे. आता माझी वेळ मला वाटते संपलेली असावी. मी या ठिकाणीच थांबतो. राहिलेलं जे काय माझं असेल ते नंतर आपण बघूया, वेळ मिळाला तर मी आपल्या पुढे मार्गदर्शन करेन. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला भुका लागलेल्या असताना तुम्ही शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जी.